मुंबईला जावं लागणार. माझ्याकडे लक्षात घ्या. कीर्तनाचे 11 नाही, कीर्तन संपलं. उदाहरण सांगतोय मी तुम्हाला. आता उद्या सकाळी 11 वाजता कोर्टात हजर व्हायचंय आणि आज अचानक हातात आबा मामा नोटीस पडली बरं का. आणि संध्याकाळी गाडीत बसला मुंबई करता. मुंबईची गाडी पोहोचणार होती संभाजीनगरहून सकाळी 8ला. गाडी झाली 1 तास लेट. कितीला गेली? पटपट बोला. 9ला. गाडी गेली 9ला. हजर किती वाजता व्हायचं? कोर्ट ते बस स्टँड 1 तासाचा रस्ता आहे. तरी हातात किती तास आहे अजून? 1 तास. बरोबर आहे का? 1 तासामध्ये त्याचा पाहुणा थोडी तिथं फ्रेश व्हायला. मग बॅग होती, कपडे होते, मग ते सामायिक सरकारी शौचालय असतात की नाही, कमिटीना लोकांनी बांधलेले, सार्वजनिक लोकांनी. आणि मग ते असं ते स्नानगृह होतं महाराज. बघा, 8ची गाडी 9ला गेली, 11ला कोर्टाची तारीख आहे. 1 तास प्रवासाचा आहे. 1 तासाच्या हातात आहे. मग आता आंघोळ करायची, कपडे घालायचे, कोर्टात जायचं. फक्त माझ्यासोबत बोलत चला. आता वाजले किती? 9. कीर्तनाचे नाही. आता 9ला उतरला बरं का. 9ला उतरला, 9:15 वाजले. बाथरूमला गेला. आंघोळीला जायचंय ना आता. आंघोळीला जायचं, आंघोळ करायची, निघायची. बकेट घेतली पाण्याची भरून आणि दरवाजा उघडला स्नानगृहाचा, बाथरूमचा, आंघोळी करता. आता सरकारी लोकांनी म्हणजे लोकांनी बांधलेलं सरकारी, त्याची काय लय चव राहते का महाराज? अहो ते दरवाजा उघडला आणि आत गेलं. दरवाजा लावला. दरवाजाला पाठीमागून लिहिलेलं होतं, उजवीकडे पहा. कीर्तनात आहेत ना? काय लिहिलं होतं? गेलता कशाला? आंघोळच करून घ्यायची ना. काय लिहिलं होतं तिथं? उजवीकडे पहा. मासा उजवीकडे वळाला. उजवीकडे लिहिलं होतं, डावीकडे पहा. गेलता कशाला? आंघोळच करून घ्यायची ना. पुन्हा डावीकडे पाहिलं. डावीकडे लिहिलं होतं, पाठीमागं पहा. गेलता कशाला? पुन्हा मागं वाचलं. मागं काय लिहिलं होतं सांगू का? ऐका. समोर लिहिलं होतं उजवीकडे पहा. उजवीकडे लिहिलं होतं डावीकडे पहा. डावीकडे लिहिलं होतं पाठीमागं पहा. पाठीमागं वळून पाहिलं. पाठीमागं लिहिलं होतं मूर्खा, आंघोळीला आला का वाचायला? आता माझ्या मनातलं एक त्याच्या शिल्लक टाकू का? बकेट होती, गळकी, पाणी गेलं चालू. कोर्टाची तारीख राहिली का?